राज्य सरकारची झोप उडवणारा घोटाळा जालना जिल्ह्यात झालाय। जालन्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि गारपिटीचं तब्बल 50 कोटी रुपये अनुदान तलाठी आणि ग्रामसेवकांनी हडप केल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून हा तलाठ्यांनी आणि ग्रामसेवकांनी घोटाळा केलाय। एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे विके नंबर बनवून घोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। तर जालन्याचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूयात। जालन्यामध्ये शेतकऱ्याच्या अनुदानामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस येत आहे। जालना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं त्रिसमिती गठीत करण्यात आली होती आणि त्यानंतर हा घोटाळा खरं तर प्राथमिक उघड आल्याचं कळतंय। आपल्यासोबत जालन्याचे उपजिल्हाधिकारी आहेत। साहेब, नेमकी काय घोटाळा तुमच्या म्हणजे नजरेत आला प्राथमिक? नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पीक अनुदानाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। त्या तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। काही ठिकाणी डुप्लिकेशन झालेलं आहे, काही ठिकाणी बोगस अशा याद्या जोडून अनुदान उचललेले आहेत। ही जेव्हा तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, त्याचबरोबर EGS डेप्युटी कलेक्टर मनीष दांडगे आणि नायब तहसीलदार लोणावत मॅडम, ही त्रिस्तरीय अशी समिती आहे ती या घटनेची चौकशी करत आहे। साधारणतः घनसावंगी आणि अंबड ह्या 2 तालुक्यामध्ये अशा स्वरूपाची तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। तर त्या अनुषंगाने साधारणतः 2 तालुक्यामध्ये 75 ते 80 गावांमध्ये तलाट्यांनी जे अपलोड केलेल्या ज्या याद्या होत्या तलाठी कृषी सहाय्यकांनी, त्या याद्या प्राप्त करून घेऊन त्याची प्राथमिक तपासणी चौकशी समिती करत आहे। त्यामध्ये प्रत्येक तलाठी, मंडलाधिकारी, कृषी सहाय्यक यांना चौकशीसाठी बोलून त्यांनी ज्या याद्या दिलेल्या होत्या, अपलोड केलेल्या होत्या, त्याची ते क्रॉस तपासणी करतात। म्हणजे अजून कन्सोलिडेटेड फिगर समोर आलेली नाही, समितीचा प्राथमिक अहवाल सुद्धा अजून प्राप्त झालेला नाही। याच्यामध्ये नेमकं मॉडस ऑपरेंडी काय आहे हे समितीचा ज्यावेळी सविस्तर अहवाल येईल तेव्हाच कळेल, पण साधारणतः असं शकतं की याच्यामध्ये दुबार लाभार्थी असू शकतात। एकाच नावावरती दोघांनी म्हणजे एकाच नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी 2-2 वेळेला ते बेनिफिट घेतले असतील किंवा मग काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये टॅम्परिंग केलेले असू शकतात। आता जेव्हा ते समितीचा अहवाल येईल तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतील, कारण समिती गावनिहाय सर्व तलाठी, मंडलाधिकारी आणि कृषी सहाय्यक यांना बोलून घेते। त्यांनी अपलोड केलेल्या याद्या आणि चौकशीच्या वेळी सादर केलेल्या याद्या याच्यामध्ये जेव्हा तफावत आढळून येईल तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की कुठल्या स्तरावरती काही चुकीचे प्रकार झालेले। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। तर जालन्यात शेतकऱ्यांचे 50 कोटी हडपण्यात आलेत आणि याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे। तर अक्षय, काय सांगाल, जालन्यामध्ये आता सरकारची झोप उडवेल असा प्रकार समोर येतोय, शेतकऱ्यांचे 50 कोटी हडपण्यात आलेत, काय अधिकची माहिती? नक्कीच 2022 आणि 23 साली जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, गारपिटी झाली आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई म्हणून शासनानं नुकसान भरपाई जी आहे ती मंजूर केली होती। मात्र याच नुकसान भरपाईमध्ये काही तलाठी असतील किंवा काही ग्रामसेवक असतील यांनी हात साफ केल्याचं आपल्याला समोर येत आहे। या संदर्भात जालना जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेल्या 30 सदस्यीय समिती जी आहे ती सध्या काम करते आणि या समितीच्या प्राथमिक चौकशी अंती हा घोटाळा खरं तर पुढे आलेला आहे। प्रशासन जरी एक्झॅक्ट आकडा सांगत नसलं घोटाळ्याचा, तरी पण आपल्याला दिलेल्या सूत्राच्या माहितीनुसार जवळपास 50 कोटी रुपयांचा घोटाळा हा या जालना जिल्ह्यामध्ये झालेला आहे। खरं तर जेव्हा सरकारकडनं शेतकऱ्याला अनुदान दिलं जातं तेव्हा शेतकऱ्याचा एक विशिष्ट नंबर जनरेट होतो आणि या विशिष्ट नंबर जनरेट झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जे ते अनुदानाची रक्कम मिळत असते। मात्र तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल किंवा ग्रामसेवक असेल यांनी संगनमतान करून एका शेतकऱ्यांना अनेक वेळा या अनुदानाचा लाभ दिल्याचं देखील या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। खरं तर काही वेळापूर्वीच आपण जालन्याचे उपजिल्हाधिकारी जे त्यांच्याशी बातचीत केली होती एक्सक्लुझिव्ह, त्यांनी आपल्याला सांगितलं की हा घोटाळा झालाय, त्यांनी मान्य केलंय। मात्र आकडा काय हा चौकशी अंतीच समोर येईल असं त्यांचं म्हणणं होतं आणि जवळपास 3 सदस्यीय चौकशी ही काम करते आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्ये हिचा संपूर्ण अहवाल येईल आणि त्यानंतरच याचे धागेदरी कुठपर्यंत जातात ते देखील समोर येईल। मात्र सध्या तरी जालना जिल्ह्यामध्ये बळीराजाच्या अनुदानामध्येच खूप मोठा घोटाळा हा उघडकीस येतो आणि हे खूप गंभीर असून अनेक शेतकरी संघटना आपण पाहतोय की जालन्यात झोप उडवणारा घोटाळा समोर येतोय। तब्बल शेतकऱ्यांचे काही कोटी रुपये हडपले गेलेले आहेत।
आणि आत्ताची आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय, एक्सक्लुझिव्ह अशी बातमी पाहतोय। जालन्यात शेतकऱ्यांचे तब्बल 50 कोटी लाटण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे